नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, अमरावती, कारंजा, अकोला या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर यवतमाळ, वाशिम, पुसद, उमरखेड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पडेल। त्यानंतर लोणार, जिंतूर, जालना, पैठण, माजलगाव, परभणी, नांदेड, वाघोला, परळी, बीड, केज या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर उदगीरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर करमाळा, इंदापूर, जामखेड या भागात सुद्धा पावसाचा जोर चांगलाच राहील। या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आपल्याला हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल व ढगाळ वातावरण राहील। तर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडू शकतो। मात्र सातारा, वडूज, कराड, विटा या भागात थोडासा पावसाचा जोर आपल्याला पुढील 24 तासामध्ये कमी बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। तर पुणे, जेजुरी, खेड, बारामती या ठिकाणी सुद्धा काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप दिसेल व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये अशा प्रकारे राज्यात पावसाचं वातावरण राहील। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही। तर शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब करणं फ्री असतं, नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।